नमस्कार मित्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी सिद्धांत भुसाणे आज घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. मित्रांनो, शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला माहितीच आहे कोकणातला शिमगोत्सव म्हणजे काही वेगळं सांगण्याची गरज नाही, तो नेहमीच खासच असतो. कारण ग्रामदेवतेंच्या ज्या पालख्या असतात ठिकठिकाणच्या त्या गावभेटीसाठी निघत असतात. आणि अशीच आत्ता ना आपण बागमंडलामध्ये आलो आहे आणि आज ना बागमंडलामध्ये आंबवणे गावची जाखमाता देवीची पालखी आणि संकासूर इकडे येणार आहेत. मस्तपैकी कोकणातला आपला पारंपरिक खालूबाजा वाजत गाजत पालखीचं इकडे आगमन केलं जातं आणि तेच पाहण्यासाठी ना आत्ता आपण बागमंडलामध्ये आलो आहे. तर खूप धमाल येणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर चॅनलवर कोणी आपल्या नवीन असेल ना चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे शिमगोत्सवातल्या खूप साऱ्या व्हिडिओज पालखीच्या, संकासुराच्या, त्यानंतर शिमग्याचे खेळ, शिमग्याची सोंग, अशा खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर कोण नवीन असेल चॅनलवर तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा, जेणेकरून तुमच्या कुठल्याच पुढे येणाऱ्या व्हिडिओ मिस होणार नाहीत. आणि आजचा हा व्हिडिओ देखील तुम्ही एन्जॉय करा. लवकरच आता पालखी येईल इकडे. आले का समोर? आपले काय आहेत, कोळेवाड्यात आहेत ना तुम्ही? पालखी आली आहे बघ इकडे, त्या बाजूला समोरच पालखी आहे. तर फक्त 5 मिनटं आणि पालखी आपल्या समोर असेल. आणि नंतर आता हे इकडे जे खाली खाली दिसतंय ना पूर्ण सगळे गावकरी आता इकडे जमतील आणि फुल जल्लोष असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे बघा, आत्ता आपण इकडे पट्टीवर आलोय. आता सगळेजण हळूहळू इकडे गोळा होतील. आणि हे बघा इकडे पण काका आहेत आंबवण्याचे. त्यानंतर समोरच पालखी आलेली आहे. थोड्याच वेळात व्हिडिओ बघितला असतो. हा काय? आता कुठून पंढरीवरून आली पालखी? 1.5 तास जातो यायला. भट्टीवर आली तिकडून. भट्टीवाडी तिकडून. बघा इथेच आहे, समोर पालखी आहे, म्हणजे बोट आहे. आता तिथपर्यंत जाते, वाल्मिकीनगर पर्यंत ना जाणार. आता तिथे काय हे असतं का, तिथपर्यंत का नेतात बोट? समोर बघताय पालखी आली आहे, जवळ बोट. समोर बघताय पालखी आली आहे आणि संकासूर दिसतोय वरती. ओरडाल ओरडून ओरडाल ना? हा बबन्या ओरडू. ए बबन्या, कम टू कोकण. इकडे बघतोय आपण कोकणातला पारंपरिक खालूबाजा. आता ह्या खालूबाजा वाजत गाजत पालखी बागमंडला कोळेवाड्यामध्ये नेली जाईल. इकडे दिसते गोमू, राधा, कोळीण म्हणतात. समोर आहे संकासूर. आणि राज होता तिकडे, काय खबरी आपला. आता आपली पालखी मीच झाली असती दौड्यासाठी. अरे मी तयार होतो तेव्हा. तर पालखी आत्ता दिसते तुम्हाला इकडे मागे. आणि मेन जो रोड आहे इकडे, तिथे गेल्यानंतर मग खालूबाजा वाजत वगैरे पालखी बागमंडला कोळीवाड्यामध्ये नेली जाते. तर खूप मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. तर खालूबाजाचा आवाज यायला लागलाय, खालूबाजा वाजायला लागलाय.
मला वाटतं समोरच्या बाजूला ना काहीतरी बँजो वगैरेची पण तयारी केलेली आहे आणि सगळे गावकरी आहेत, म्हणजे जे कामानिमित्त मुंबईत वगैरे असतात सर्वजण या सणासाठी उत्सुकतेने येत असतात गावाला. आता आपण थोडं संकासूरकडे पण जाऊया. फटाक्या वगैरे वाजत बागमळला कोळीवाड्यामध्ये आंबवणे गावची पालखी आणि संकासुराचं आगमन होतं आहे, म्हणजे स्वागत केलं जातं आहे. संकासूर आपल्याला गाडीवर दिसतंय बसलेला. इकडे समजतं कोळीवाड्यातला महिला मंडळ आणि बँजो सोबत वाजत गाजत इकडे बघा धमाल. तर पालखी आता आतमध्ये जाते कोळीवाड्यामध्ये. आता इकडे ना संकासूर पालखीला वगैरे इकडे पोचलं जातं.
आता इकडे पालखी आहे आणि इकडे पालखीची म्हणजे पूजा वगैरे केली जाते, ओटी भरले जातात. त्याचप्रमाणे आपल्या इकडे संकासूरला सुद्धा खूप मोठा मान असतो. संकासूर देवाप्रमाणे आपल्या इकडे पूजला जातो, त्याला सुद्धा आरती ओवाळली जाते आहे इकडे. आणि संकासूरला काही जण चिडवताना दिसतात आपल्याला, इकडे पोरं दिसत आहेत ती संकासूरला चिडवत आहेत. तर शिमगोत्सवातला हा पहिला व्हिडिओ. आज बागमांडलामध्ये आंबवडेगावची पालखी आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, कारण यापुढे खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. तर चला भेटूया मग एका पुढच्या संकासुराच्या असा धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोणी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.